हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा असा की जण मस्त मजेत आणि आनंदात असाल. व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगते, मला मागच्या व्हिडिओला कमेंट आल्या की म्हणजे असं माझं उडवल्यासारखं झालं की सांगते बोलते सांगत नाही, तुझं त्या सिरियलसारखं झालं आहे. तर असं नाही आहे, तर मी सांगते तुम्हाला, आता तुम्हीच अंदाज लावा. त्याच्यावरती असं डिटेल्स व्हिडिओ बनवणार होते, पण तुम्हाला भरपूर घाई झाली. मला माहिती आहे, चांगल्यासाठीच विचारत असणार आहे, कारण तुम्हाला वाटेल म्हणजे असतं सगळ्यांनाच की किती झालं असेल किती नाही पेमेंट त्यासाठी. तर $136 माझं या महिन्याचं होतं. $100 लागतात, तर $100 किती असतात आणि माझं होतं $136. तर किती असेल पेमेंट तुम्ही सांगा कमेंट करून, कारण असा यूट्यूबचा रूल असतो नसतो माहीत नाही मला पण, कारण सगळेजण असंच सांगतात, एक्झॅक्ट आकडा नाही सांगत किती आलं पेमेंट. पण माझं $136 होतं. मग त्याचं पेमेंट किती पडलं असेल ना इंडियन रुपीजमध्ये हे तुम्ही मला सांगा. आणि तुम्ही ज्या कमेंट करचाल ना किती असेल म्हणजे 9,000 10,000 11,000 12,000, तर त्याला मी रिप्लाय करेन हो किंवा नाही असं काय. तर सांगते तुम्हाला $136 आहे माझे, आणि त्याचं इंडियन रुपीजमध्ये किती होतं करा कमेंट. आता तुम्हाला हसली का साडी नेसल्या हां खवडी नाही आताच असं फिरवा. कोंबडी खाऊन जातो बरं बाहेर. नमस्कार. आता कडनं होती, मग आता असलं वाढ सुटलं होतं ना कसं. आम्हाला चटणी बनवायची आज, मी दिसते का हो, चटणी बनवायची, आणि इतकं वारा जोरात आला तर मला तर वाटलं मिरच्या जाते उडून, पण नाहीत गेल्या. अर्ध्यांची देठ काढली तिने, अर्ध्यांची काढायची राहिली ती, तरी पण सगळं मिक्स झालंय. आता इकडं वरती जरा तिकडं ऊन सावली आल्या. आणि बघा असं उडव कडनं होती, मग म्हणले डॅश लावला आणि मग बोल. आणि बॉटच गेलो त्यात असलं लागलं ना, आणि घोडात असली आयो करत होती, आणि बाहेर आहे तर वादळ सुटलं. इकडं सगळे तकडचे गाणं स्वच्छ झाले, इकडची चुली पसली गाणं लाली, आणि आत्ताच मी शाळेत आली. आणि तुम्ही म्हणत असाल ही नेवाणार असणार आणि ह्याला कोण आलं, मम्मीच आली. आणि असलं वादळ सुटलं होतं, काय कळत नव्हतं, काय करू नये. येड्या घरात बसली जवळ. चला बघा ऊन लगेच लागायला लागलं. उन्हात मला वाटत नाही. बघा मी इथं लसूण ठेवलंय, लसूण, आणि इथं काही खास नाही मिरच्याचं आहे, आणि इथं मिरची येत्या. मी पण केलं असते मदत, पण हाताला लागलं ना मग लागून जातात. डोळ्यात बेल गेलं बोट घालतात, तसं चटणीचं मग लागतं, म्हणून मग म्हणली नको म्हणून नाही करत. केलं पहिल्यांदाच करते बरं का मी, तर तुमच्या संग बोलणारच आहे मी या गोष्टीवरती. पहिल्यांदाच हा कारभार केला. इतक्या लांब का गेली, जवळ या. अगं ऊन लागते मला. पहिल्यांदाच कारभार केलाय हा. आता बघू कसा होतो आणि कसा नाही. तर तुम्हाला मी सांगितलं होतं रात्री की आम्ही बाहेर जाणार आहे, तर हेच कारण होतं, मला मिरचीचं सामान आणायचं होतं, म्हणजे चटणीचं सामान आणायचं होतं. चटणी आमची पूर्ण संपली, म्हणजे उद्याच्याला आम्हाला चटणीच नाही. तर आज अर्जंटमध्ये काही पण करून कुठून आणलं पाहिजे, आणि एका दिवसात मला सगळं करायचं. म्हणजे मी काल सामान आणले, मी दिसते का, मी काल सामान आणले, आज दिवसभर वाळवले त्या, आता निवडाय घेतले त्या. आता निवडत कांदा चिरणार आहे, कांदा शिजाय टाकणार आहे, आणि सगळा मसाला वगैरे भाजून घेणार आहे. तोपर्यंत मिरच्या वाळतात पण, आणि मला एकटीलाच करायचं आहे. आता येणारे बघा येतील चांगली, आता चांगली फुलं लागली ती. पुढं पण भाजी मला वाटते केली, पण ते उगावलीच नाही. का असं झालंय काय माहिती.
मुळ्याचं बी म्हणलेलं शापू टाकली या काय टाकलंय आणि काहीच नाही, काहीच नाही उगवलं. चले बरे. हो. तर आज खूप दिवसातून चूल पेटवली आणि चुलीवरती मी भाजणार आहे मसाला. गॅसवर पण करू शकत होते पण नाही, चुलीवरची ते चुलीवरचं असतं त्यामुळे म्हणलं चला आपण चुलीवर करूया. तर हे सगळं सामान आणलंय लागणार उलटण इकडं. तर आता पहिल्यांदा काय भाजू असं होते मला. खोबरं चिरायचं राहून गेलं पहिल्यांदा. सगळं तयार करून घ्यायला पाहिजे तर पण चुकलं, पण जाऊ दे. हे सगळं भाजस्तोपर्यंत माझं खोबरं चिरून होतं. अजून एक ताट आणलं गं. आण पटकन. एकटीनं करायचं म्हणलं ना खरंच सगळ्या गोष्टीचा लोड येतो, पण आता पर्याय नाही आहे मला करण्याशिवाय. होईल 5 वाजेस्तोपर्यंत आमचं सगळं रेडी होऊन जाईल. आणि काल सामान आणलंय मी होते बरं का, पण मी बाहेर उभी राहिलेले. सोनू रस्त्यावरती ये जा करत होते त्यामुळं सामान घेतोपर्यंत मी होते, पण सामान टाकताना त्यांनी काय काय टाकलं हे काय मी बघितलं नाही. आणि मेन गोष्ट नाही ह्याच्यात धन नाही, तर धन्याशिवाय तर अपूर आहे सगळं. छान वाटतंय बाहेर खेळायचं म्हणलं ना तिला लय छान वाटतं. आणि आज मला सगळं काम आज इथं बसले म्हणून आता कामच करायला लागणार आहे. हा ते तर आहेच बरं का. आहे तसं. आणि सारखं उठायचं बसायचं तसं फिरल्यासारखं होतं. बघा भाजून घेते इकडे. आता एकतर ह्या सुरीला धार नाही आणि न हे चिरायचं आहे, काय म्हणते त्याला, खोबरं. मला अवघड जाणार आहे सगळं. 5 वाजे अजून लसूण सोलायचा राहिलाय. आता कांदा शिजवणार आहे आणि लसूण खड्यांचं मीठ पण तकडे, परत मिरच्या पण तकडे, ते सगळं तकडे. आता मी हे टाकणार आहे कांदा, म्हणजे सगळं भाजून झाल्यावर कांदा टाकणार आहे आणि मग लसूण सोलणार आहे आणि शेवट नंतर मिरच्या भाजणार आहे. तोपर्यंत ती येतीलच. मग जाऊया आता. मिरच्या भाजायला मला पातेला लावावं लागणार आहे सांगितल्याप्रमाणे, पण आता सासूबाई नाही येत घरी. काय करू, कशात करू, मोठं नाही आहे माझ्याकडे काय पातेलं वगैरे. त्या दिवशी तिकडं दिलेलं ते त्यांनी दिलंच नाही माघारी. तुम्ही म्हणताय कशात ठेवलंय, टपात ठेवलंयस का सगळं सामान. आणि तुम्ही मला सांगा पण मी बरोबर करते का, कारण मी पहिल्यांदाच करायला लागले. तर चुकलं तर नक्की सांगा, म्हणजे पुढच्या वेळेस मी त्या गोष्टीची काळजी घेईनच. आता मी थोडीशीच मिरची आणल्यात, 1 किलोची चटणी करणार आहे मी, कारण मला जमल का नाही ह्याची काही गॅरंटी नव्हती. आणि एकदमच जास्त आणल्या आणि जर ते बिघडलंच, म्हणजे बिघडू नाही येच, पण बिघडलंच तर काय करणार ना, कुठली गोष्ट सांगून होत नाही. त्यामुळे थोडंसंच आणलं आहे. मिस्टर बोलत होते की जास्त घेऊया, पण मी म्हणलं नको, आधी एकदा अनुभव घेऊयात. अनुभवाशिवाय काय नसतं, नंतर ना आपण जरा जास्त घेऊ. बघा चिमण्या पण मला त्रास देतात. आता 4:30 वाजल्यात. 5 वाजेपर्यंत मला हे सगळं आवरायचं आहे आणि स्वयंपाक बनवायचा आहे, प्लस त्यात स्वयंपाक बनवायचा आणि मग जायचं या चटणी घेऊन कुटायला, कारण मला माघारी येऊन स्वयंपाक बनवणं होणार नाही. किती काम करावं लागतं लवकर लग्न केलं का. आता आई बापाच्या घरी तर निवांत बसून खाल्लं असतं ना, येऊन जाऊन फक्त घरातलं करावं लागलं असतं, एवढा कुठला राडा करावा लागला असता. पण नवऱ्याच्या घरी करावं लागतं. आणि त्यात आता त्या पुरी येणार होत्या खालच्या ड्रेस घेऊन, म्हणले होते येतो आम्ही 4 वाजेस्तोपर्यंत. सांडशी नाही आणली, आण पटकन, तोपर्यंत ही जळालं. ए पवळट सर, हात बीत लावू नको त्याला. झालं 1 वाटी राहिली फक्त आता खोबऱ्याची चिरायची. हाताला माझ्या कापल नाही तर गडबडीत. आणि आज स्वयंपाक चुलीवरच करणार आहे मी. दोन चुली पेटवणार आहे आणि दोन्ही चुलीवर करून टाकणार आहे पटपट. म्हणजे माघारी येऊन डायरेक्ट जेवायचं, कारण रात्री पण आम्हाला ही सामान घेतो पण तो उशीर झालेला आणि माझं नेट कॅफेत पण काम होतं, पण ते काम काही झालं नाही. कारण आम्ही जातोय नेट कॅफे बंद होती आणि सामान घ्यायला गेलो तर पण भरपूर गर्दी होती, कारण आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळं सगळ्यांच्याच चटणी करण्याच्या चालू असते त्यामुळे तिथं पण आम्ही वेटिंगवरच होतो.
घरी यायला आम्हाला 7:30 वाजलेला. मग अर्ध्या तासात स्वयंपाक वगैरे बनवून घेतला कसा बसा. आणि तुम्ही म्हणता कशात ठेवलंयस तू? ऐका तिचं काय म्हणणं आहे हे मला काय कळलं नाही, पण काय म्हणणं आहे तुझं? असं सांगणार आहे तू बताय ही काय बोल पोट ठेवलेस का टपात सगळं मिरच्या ठेवल्या ते मला तुम्ही बघितलंच होता, पण तरी पण टपात नाही ठेवला मी ह्याच्यात ठेवलंय कशात पोत्यात. आणि बघा तुला बडबड आणि तुम्ही टाकता हात बीत लावू नको भाजशील. आणि तू आणि आज सोनूचा अवतार विचित्र दिसतो, कारण ना बाहेरच आहे तिला शाळेत सोडवलं ना, नंतर माझं काम बाहेरच चाललंय. भांडी कपडे सगळं, हे मिरच्या निवडणं, लसूण वगैरे त्याला थोडंसं तेल वगैरे लावून ठेवणं, हे सगळं माझं चालू होतं का नाही. मग ती आल्यापासून पण बाहेरच आहे, घरात गेलीच नाही. जेवण पण तिनं इथं बसूनच केलं आहे, कसलीच घरात गेली नाही. त्यामुळे मातीनं तिनं तसं करून घेतलं आहे अंग. बघा अक्षरशः इथं गुडघ्यावरती माती ठेवत होती ती. आता काय बोलायचं तिला. काय हसत्या. आता बता तू आता असली चूल दगडाची म्हणजे असली चूल पडेल येत नव्हती, पण कशी ती केली या गॅस सारखे आणि कसले. आणि सोनूची फरमाईश होती की अशी चूल बनव, 2-2 गॅस सारख्या, म्हणून बनवली होती. नाहीतर मी दुसरी पण अशीच करणार होती, म्हणजे पुढून की असं गोलवालं रिंग नव्हती बनवणार, पण तिला आवडलं म्हणून बनवलं. आणि मला पण इच्छा होती असंच बनवायचं, पण ती काय लागतं का खाली काय ते लागतंच, म्हणजे असं लावायला, म्हणजे ते तसं होतं आणि ते गवतं. आणि जेव्हा पाहिजे असतं तेव्हा नाही गवत, जेव्हा नसतं पाहिजे तेव्हा गवतं. बघा काय कळलं तुम्हाला? आणि असं केलंय, हाताला लागायला लागलं असं माझं. असंच लावलं होतं दगडही. बघा असले तर असं ते करंट लागते तसं हवायचं. नाही तर आधी इथं चूल होती आणि इथं मम्मी असायची, इथं मम्मी असायची आणि इकडं मी उताला होती. पप्पा पण उतालाच असतात. ओके चला, आता मी ना भाजताना भाजते, कापलं मला. तर घेते पहिल्यांदा खोबरं भाजून घेते आणि मग बाकीचे मसाला भाजते. आणि मेन गोष्ट त्यांनी धणे दिली नाही, ते आता मला धण्याचंच टेन्शन आलंय, हे माणूस आणतोय का नाही. मी माझ्या मम्मीला आज एकदा पण फोन केला नाही की मम्मी कसं करू ग, काय करू ग. मी एकटीच कारभार करायला लागली. आता तुम्हाला माहिती आहे घरी पण कोणी नाही आहे. आणि असं वाटतं मोकळं. मला कधी अनुभव यायचा ना, लग्नाला माझ्या ना 6 वर्ष झालेत आणि जसं माझं लग्न झालं आहे ना तसं आम्ही सेपरेटच आहे. तेव्हापासून माझी मम्मीच मला चटणी बनवून देते. आणि आता ती मला म्हटली होती की सामान घेऊन ये, मी बनवून देते. म्हणजे जर वेळेस तीच सामान घ्यायची तिच्या पैशाने आम्हाला बनवून द्यायची. पण यावेळेस त्यांना घराचा लोड वगैरे झाला आहे, त्यामुळे थोडीशी पैसे पाण्याची तंगी असतेच, कारण कोण इतकं जागीरदार नाही आहे. तर ती म्हणत होती घेऊन ये सामान, मी बनवून देते. पण नंतर मलाच वाटलं की राहू दे, इथनं सामान तिथे घेऊन जायचं आणि बनवून घेऊन यायचं, त्यापेक्षा आपण इथंच बनवूया. आणि मला तरी कधी जमणार ना, मागं सरक भाजल मला तरी कधी जमणार, त्यामुळे मी हा पाऊल उचललंय. कप फुटल. आणि मला कॉन्फिडन्स आहे, कारण मी जे काम करते ते मन लावून करते, थोडासा अनुभव घेते, प्रत्येकाला विचारते तुम्ही कसं करता. आणि बाकी माझ्या मम्मीचं मार्गदर्शन तर मला असतंच. पण मी आधी तिला विचारलेलं करण्याच्या पूर्वी, म्हणजे त्याला भरपूर दिवस झालं. पण आता मी तिला आधी अजिबात फोन केला नाही, रात्री पण नव्हता केला की सामान आणलं आहे आणि कसं करू. आता डायरेक्ट मी तिला केल्यानंतर ना धप्पा देते की मी चटणी बनवली आणि छान झाली का, कशी झाली ते. खोबरं जास्त जाळायचं नाही, ते माझ्या मम्मीनं मला सांगितलेलं. शॉलो फ्राय असं काहीतरी म्हणतात, करून घ्यायचं. जेव्हा आपण चटणी बनवतो ना तेव्हा म्हणजे घरातच वेगळाच सुगंध असा असतं ना, अंगणात ते टाकलेलं सुकायला मस्त वाटतं. हां, ओझ आम्हाला बाहेर खेळायला लय आवडतं.
इथं बसणार बाबा. त्याला उडलं माझ्या इथं. बघू भाजलं का? कुठलं बांधलं मला वाटलं ही असेल सगळं काय पण लाकडाचं. बघितलं तर त्याला उडतंय. आपण कॉपरेट पडाल की उडाय. माझ्या गाण्याने कॉपीराइट पडेल का? हो. आता ही पटपट सगळे मसाला भाजून घेते आणि मग तुम्हाला भेटते. बाय बाय बाय. मला रात्री यायला भरपूर उशीर झालेला, त्यामुळे नंतर ब्लॉग कंटिन्यू केला नाही. कारण घरी आल्यानंतर घरातला राडा पडलेला, जिथले तिथं टाकून गेली होती मी, कारण लाईट जाईल आणि भरपूर पुढं नंबर पण होता. आमचा नंबर कधी येईल आम्हाला माहीत नव्हतं या, त्यामुळं घरात सगळं आहे तसा पसारा टाकून गेलेले. मग घरी आले यायला आम्हाला 8:30 वाजले असतील. 8:30 पावणे 9 झाल्या होत्या. मग घरी आले तो बाहेर तळलं म्हणजे मसाला भाजलेलं वगैरे सगळं सामान तसंच पडलेलं ते आवरलं. नंतर स्वयंपाक केला, जेवलं वगैरे. 11-12 वाजले होते बघ झोपायला आम्हाला. तर असं झालं. आता चटणी दाखवते तुम्हाला, आणि इतकी ना अपेक्षेपेक्षा भारी बनले, म्हणजे एवढी अपेक्षा नव्हती की अशी बनल, पण खरंच इतकी छान बनली. आणि तिखट अर लई तिखट आहे खरंच. आता हे सगळ्या घरात त्याचा वास सुगंध येतं या, दाखवते तुम्हाला. आणि अजून करणार आहे 1 किलोची मी पहिल्यांदा जमल का नाही याच्या भीतीने पहिल्यांदा थोडीशीच केली. तर आता मला प्रमाण घाऊन गेले की कसं करायचं असतं कसं नाही. तर आता मी डबल एकदा करणार आहे, म्हणजे आपल्याला 1.5-2 वर्ष बघायची गरज नाही. हे बघा एवढी झाली आणि ना खरंच लय मस्त झाली. आणि सोनू आजारी पडली. तोंड तर मला सांगत असेल, रोज हसून खेळून राहणारी पोरगी आज अशी कुचमून बसल्या. सर्दी झाली, डोकं दुखते आणि ताप आणि खोकला एवढं सगळं झालं आहे तिला. त्यामुळे आज आमच्या शाळेला सुट्टी आहे. आणि असं पण आम्ही सुट्टी घेणारच होतो, पण ती आजारी पण पडली नसती घेतली बरं का, कारण तिला शाळा सोडून आल्यानंतर माझी कामं होतात. पण आज जरा जास्तच लोड आहे, कारण कालची भांडी पण पडलेली आहे, तिची सामान वगैरे लसूण वगैरे सोललेलं असं, म्हणजे सगळीच भांडी पडली. ती काळी मीठ झाली आणखी चुलीवर केल्यामुळं. तर असं चला चटणी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि छान बनल्या. हे बघा इतकी भारी झाली ना. आता इकडचं हे करा, कारण आता माझा स्वयंपाक झाला आहे आणि मी आता भांडी वगैरे खरकटी बाहेर नेली ती, तर पाणी ओतायचं राहिलं आहे. पण म्हणलं आधी ही भरून ठेवूया पहिल्यांदा. छान झाली. तर चला आता ही भरणी ठेवते भरून. मम्मीने दिलेली तेव्हा एवढी भरणी होती, आता ही भरणी मला वाटते अर्धी पण नाही येणार, बघ किस्ती येते. मम्मीने 1.5-2 किलोची करून दिलेली मागच्या वेळेस, म्हणजे दरवेळेसच देते. चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडतं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. आणि माझा आनंद, माझी फिलिंग तुम्हाला मी सांगू शकत नाही. रात्री जेव्हा मी बघितलेली ना चटणी खाऊन टेस्ट करून, तर इतकी भन्नाट झालेली. म्हणजे माझ्याकडून खोबरं थोडंसं नॉर्मल जळलं होतं, म्हणजे चांगलं भाजलं. ती चटणी करायला म्हणली की उलट छान भाजलं यास, त्यामुळं अजून चटणीत तेल उतरल. आणि कांदा पण मी एकदम मस्त भाजला होता, असा लाल होतोपर्यंत, कच्चा अजिबात ठेवला नव्हता. त्यामुळे सगळंच मस्त केलेलं. चटणी करणारीला असं कधीच नाही वाटलं की मी पहिल्यांदाच केली म्हणून. मी सगळ्यांना थोडं थोडं विचारलं होतं पण केलं माझ्याच मनाचं कारण सगळे वेगवेगळं सांगत होते आणि मी कन्फ्यूज होत होते की अरे असं करू का, ह्यांनी तर हे सांगितलं, त्यांनी तर ते सांगितलं, म्हणजे होत होतं मला. तर मी कोणाचंच ऐकलं नाही, सगळ्याच ऐकून घेतलं आणि केलं मी माझ्या मनाचं. मम्मीला एकदा फोन केला, पण मम्मी काय घरी नव्हती, कामाला गेलेली. त्यामुळं मग माझ्या मनाची मालकीन झाली आणि करून टाकलं, पण मस्त झालं. नाही सांगू शकत, तर म्हणचाल किती कौतिक करते. पण जेव्हा आपण एक गोष्ट स्वतःहून करतो ना, न कोणाची मदत घेता, न कोणाचा सपोर्ट शिवाय, तर त्याची फिलिंग किंवा त्याचा आनंद काय वेगळाच असतो, हे त्यालाच माहिती असतं. ओके, तर चला आता ही भरून घेते आणि ही भांडी घासते. आता हिला औषध वगैरे पाजून ठेवलं आहे. भरपूर काम आहे ती मला. आज सारवून वगैरे काढायचं म्हणलं होतं, कारण आता होळी आली आहे, त्यामुळे नंतर शनिवार, नंतर पौर्णिमा वगैरे तर काढतच नाही ती. म्हणलं आज काढून घेऊया, पण शेणच नाही भेटलं, काय करणार. ओके चला. हां, हे औषध आवाज पण बसला आहे तिचा पूर्ण, बोलाय पण ये नाही तिला, डोळं पण सांगत असतील तुम्हाला तिचं. ओके चला, बाय बाय. बाय कर, बाय. बाय.